नमस्कार. चालू घडामोडी या विषयातील टॉपिक आंतरराष्ट्रीय न्यूज आणि हे न्यूज आपण द हिंदू या न्यूजपेपरमधून कव्हर करत आहे. आजचा जो विषय आहे G7 शिखर परिषद. या परिषदेला आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी हजेरी लावलेली आहे. त्यामुळे आपल्याला MPSC मध्ये डायरेक्टली प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतो हा आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि सर्वात शेवटी बघितलं तर कंबाईन असो की राज्यसेवा यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो हे सुद्धा आपण बघणार आहोत. सुरुवातीला समजून घेऊ की बघितलं तर ही परिषद कोणत्या देशात आयोजित झाली होती. सर्वात पहिला पॉइंट बघितलं तर फ्रान्स या देशाचे जे राष्ट्राध्यक्ष आहे मॅक्रॉन यांनी अधिकृतपणे निमंत्रणावरून आपल्या देशाचे पंतप्रधान या शिखर परिषदेला उपस्थित राहिलेले आहे. म्हणजे यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की G7 2026 ची शिखर परिषद कोणत्या देशात झाली हे बघितलं तर फ्रान्समध्ये. पहिला पॉइंट. दुसरा समजून घेऊ की जे 2026 ची ही जी शिखर परिषद होती ही कितव्या क्रमांकाची, तर बघितलं तर मुलांनो 52व्या क्रमांकाची. हा एक सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. नंतर बघितलं तर फ्रान्स या देशातील कोणत्या शहरामध्ये ही परिषद आयोजित झाली होती, त्याचं उत्तर बघितलं तर एव्हियन. हा पण पॉइंट लक्षात ठेवा. आता बघा मुलांनो, आतापर्यंत जो पण का म्हणू G7 याचा जो इतिहास आहे या इतिहासामध्ये भारत आतापर्यंत बघितलं 13 वेळा सहभागी झालेला आहे. आणि बघितलं तर कंटिन्यू म्हणजे बघितलं तर सलगपणे कितव्या वेळा, तर बघितलं तर 7व्या वेळा. बरोबर आहे. हा एक पॉइंट इथे समजून आलेला आहे. त्याचबरोबर बघू हा जो फ्रान्स जो देश आहे हा वर्ल्ड मॅपमध्ये कुठे दिसतो, तर लक्ष द्या. हा जो रशिया आहे याच्या बघितलं तर पश्चिमेकडे आपल्याला काय दिसून येतो, बघितलं तर फ्रान्स हा देश आणि हा आपला इथे भारत. हा एक पॉइंट इथे लक्षात ठेवा. पुढच्या पॉइंटकडे लक्ष द्या. आता बघा इथे एक पॉइंट खूप महत्वाचा आहे. ही जी परिषद आहे मुलांनो कोणत्या तारखेच्या मधात होणार आहे, तर 15 ते 17 जून 2026 या दरम्यान मध्ये याचे आयोजन करण्यात आलेलं आहे. आता हे जर मुलांना बघितलं तर 2026 मध्ये कोणत्या देशांनी आयोजित केलेले आहे, तर फ्रान्स. मग 2027 मध्ये बघितलं तर कोणत्या देशाकडं या G7 परिषदेचं अध्यक्षपद असणार, तर त्याचं आन्सर बघितलं तर अमेरिका. कधी कधी काय होतं मुलांना बघितलं की आपण बघा जे फ्युचरमध्ये होणारा जो स्टॅटिक डेटा आहे त्यावर सुद्धा आपल्याला MPSC मध्ये प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे 27चं सुद्धा लक्षात असू द्या. पुढे समजून घेऊ की आता बघा हा जो G7 आहे या G7 परिषदेचा इतिहास काय हा आपण समजून घेऊ. सुरुवातीला लक्ष द्या मुलांनो, 1970 या दशकामध्ये जसं बघा मुलांनो आज आपल्या जगावर आणि आपल्या भारतावर सर्वात मोठं संकट कोणतं आहे, तर तेलाचं मुलांनो. तसंच तेलाचं संकट सुद्धा बघितलं तर 1970 या दशकात आलं होतं. आणि त्यावेळेस बघितलं तर मुलांनो जे पण महत्वाचे देश आहे या देशातील जे पण अर्थमंत्री त्याचबरोबर बघितलं तर प्रमुख नेते यांची एक बैठक झाली. या बैठकीतून या गटाची स्थापना झाली. बरोबर आहे. हा पॉइंट इथे लक्षात असू द्या. फक्त एवढा पॉइंट लक्षात राहू द्या की 1970च्या दशकामध्ये बघितलं तर G7 या संघटनेची स्थापना झालेली आहे. पुढे बघू पुढचा पॉइंट. नंतर कालांतराने बघितलं तर याचं परिवर्तन झालं मुलांनो. याला बघितलं तर G8 असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे. आता G8 का बरं म्हणण्यात आलेलं आहे त्याकडे लक्ष द्या. 1900 बघितलं तर 98 मध्ये रशियन फेडरेशनचा अधिकृतपणे समावेश झाल्यानंतर या गटाचा विस्तार हा G8 बनलेला आहे. म्हणजे बघा पहिले 1970च्या दशकामध्ये G7 ची स्थापना झाली. नंतर बघितलं तर 1998 मध्ये यामध्ये रशिया या देशाचा समावेश झाल्यानंतर याचं रूपांतर G8 मध्ये झालेलं आहे. हा पॉइंट एक महत्वाचा आहे. पण तुम्ही लक्षात घ्या की आपण तर G7 असं म्हटलेलं आहे, तर G8 म्हटलेलं आहे का, नाही. याचं कारण आपण पुढच्या सेंटेन्स मध्ये बघता येणार. बघा 2014 मध्ये जेव्हा युक्रेन आणि बघितलं तर रशिया यांच्यामध्ये बघितलं तर जो वाद तयार झालेला आहे तो वाद कोणता होता, तर प्रादेशिक अखंडता याचं उल्लंघन केल्यामुळे रशियाला यामधून काय केलेलं आहे बघितलं तर स्थगित केलेलं आहे. म्हणजे बघा काळजीपूर्वक लक्ष देऊ. 1998 मध्ये रशिया या G7 मध्ये सामील झाला आणि 2014 मध्ये हा जो युक्रेन सोबतचे जे संबंध खराब झाले नंतर हा या G7 मधून बाहेर पडला किंवा याला बाहेर करण्यात आलं.
आणि नंतर 2011 नंतर पुन्हा याचं स्वरूप बघितलं तर G7 झालेलं आहे. हा एक पॉईंट इथे महत्वाचा आहे. पुढे लक्ष द्या. पुढे बघू. आता बघा पॉईंट, जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये याचा कसा भाग होतो त्याकडे लक्ष द्या. G7 मध्ये बघितलं तर प्रमुख प्रगत औद्योगिक अर्थव्यवस्थेचा समावेश आहे. म्हणजे जे पण 7 देश आहे हे बघितलं तर आपल्या जगातले सर्वात प्रगत औद्योगिक अर्थव्यवस्था आहे आणि यांचा समावेश बघितलं तर G7 मध्ये आहे. आता यामध्ये लक्ष देसान. तसेच बघितलं तर जे युरोपियन युनियन आहे हे देखील यामध्ये सहभागी सदस्य म्हणून समाविष्ट आहे. हा पण पॉईंट एक लक्षात ठेवसान, युरोपियन युनियन. तुम्हाला वाटलं की युरोपियन युनियन बद्दल तुम्हाला माहिती नसेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करसान. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण युरोपियन युनियनवरची एक न्यूज बघू. आता यामध्ये बघितलं तर G7 आहे हे कोणकोणचे देश आहे. त्यामध्ये सर्वात पहिला कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट. हे झाले बघितलं तर मुलांनो 7 देश. आता सर्वात महत्वाचा पॉईंट लक्ष देसान. 2026च्या शिखर परिषदेसाठी आमंत्रित पाहुणे देश कोणते आहे. आमंत्रित पाहुणे देश व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट 2026 साठी. त्यामध्ये सर्वात पहिला आहे बघितलं तर मुलांनो भारत, सेकंड नंबरवर आहे बघितलं तर चीन, त्यानंतर दक्षिण कोरिया, केनिया आणि ब्राझील. म्हणजे एकूण आमंत्रित पाहुणे देश किती होते. 1, 2, 3, 4 आणि 5. हा पॉईंट एक महत्वाचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढे बघा. आता बघितलं तर या जी परिषद आहे या परिषदेमध्ये बघितलं तर कोणत्या मुद्द्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये सर्वात पहिला आहे बघितलं तर जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळी. आता जगावर कशाचं संकट आहे तर बघितलं तर कच्च्या तेलाचं. बरोबर आहे, कच्च्या तेलाचं. त्यामुळे बघितलं तर जगाची जी पण पुरवठा साखळी आहे हे विस्कळीत झालेली आहे. त्यासाठी बघितलं तर या परिषदेमध्ये त्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट बघितलं तर युक्रेन आणि इराण मधील सुरक्षा परिस्थिती. आता आपल्याला माहिती आहे की युक्रेन आणि रशिया, इराण आणि अमेरिका या 2 देशांमुळे बघितलं तर जगामध्ये एक अशांतता पसरलेली आहे. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर ह्या सुरक्षा परिस्थितीचा सुद्धा बघितलं तर इथे आढावा घेण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघितलं तर महत्वाच्या खनिज संसाधनाची उपलब्धता. आता बघितलं तर ज्या पण बॅटरी, त्याचबरोबर खनिज आपल्याला बघितलं तर खूप साऱ्या गोष्टीमध्ये उपयुक्त पडते. तर त्याचा पण पुरवठा आपल्या जगाला काय होता बघितलं तर कमी होत आहे. त्याच्यामुळे सुद्धा बघितलं तर हा पण प्रॉब्लेम जगासमोर आहे. म्हणून या पॉईंटवर सुद्धा बघितलं तर या जागतिक परिषदेमध्ये काय केलं, लक्ष केंद्रित केलं. त्यानंतर बघा आर्थिक सहकार्य आणि विकास. आर्थिक सहकार्य म्हणजे काय, जसं आपल्या भारतामध्ये असेल एखादा शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी काही देशाकडून काय केलं जाते बघितलं तर कर्ज घेतले जाते, किंवा बघितलं तर जे जागतिक परिषद आहे किंवा ज्या जागतिक संस्था आहे त्याच्याकडून सुद्धा आपल्याला काय होते, काही आर्थिक सहाय्य होते. कशासाठी तर विकासासाठी. त्यावर सुद्धा बघितलं तर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघितलं तर नेक्स्ट जो पॉईंट आहे, वाढता भूराजकीय तणाव. भूराजकीय म्हणजे काय तर सीमेवरचा. जसं बघितलं तर आपला चीन आपल्या देशामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्याचबरोबर बघितलं तर युक्रेन आणि बघितलं तर रशिया याच्यामध्ये सुद्धा बघितलं तर तोच पॉइंट आहे. तर या सर्व गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं या परिषदेमध्ये. बघितलं तर मुलांना आता आपण समजून घेऊ की आपल्याला एमपीएससी मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात. आता बघा मुलांना 2 टाईपचे आपल्याला एमपीएससी मध्ये प्रश्न दिसून पडतात. एक बघितलं तर मुलांना मल्टीलायनर. बरोबर आहे, मल्टीलायनर म्हणजे ब आणि क आणि खालीलपैकी किंवा वरीलपैकी कोणते विधान चूक की बरोबर असे आपल्याला काय होते पर्याय दिले जाते. दुसरा असतो बघितलं तर वन लायनर मध्ये सिम्पली आपल्याला बघितलं तर 2 प्रकारे प्रश्न येऊ शकतो. की बघितलं तर G7 2026 ही परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित केली होती, तर त्याचा आन्सर असणार फ्रान्स. आणि कोणत्या शहरात हे कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगसाल. नंतर बघितलं तर G7 2026 हे कितव्या क्रमांकाची बघितलं तर परिषद होती, त्याचा आन्सर आहे बघितलं तर 52. नंतर बघितलं तर भारत हा बघितलं तर G7 या परिषदेचा सदस्य आहे का, तर त्याचा आन्सर असणार नाही. त्याचबरोबर G7 2026 साठी किती आमंत्रित देश होते, त्याचं उत्तर आहे 5. त्याच्यामध्ये सर्वांचे नाव सुद्धा पाठ ठेवा.
आता आपण बघू मल्टीलायनर प्रश्न. मल्टीलायनरसाठी बघितलं तर मुलांनो, जी पण चालू घडामोडीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने 2 पॉइंट महत्त्वाचे आहे. एक बघितलं तर फ्रान्स आणि त्यामधला जो शहर. दुसरं बघितलं तर कितव्या क्रमांकाचा, बरोबर आहे. हा एक पॉइंट आहे. आणि मल्टीलायनरमध्ये बघितलं तर जो प्रश्न आयोग काय करतात, चालू घडामोडी सोबत जो चालू घडामोडी कोण्या गोष्टीवर डिपेंड आहे, त्याच्या इतिहासावर प्रश्न विचारतात. बरोबर आहे. म्हणजे बघितलं तर G7 याची बघितलं तर स्थापना कोणत्या दशकात झाली, त्यानंतर G7चे G8 रूपांतर कोणत्या दशकात झाले किंवा कोणत्या तारखेला झाले. त्याचबरोबर बघितलं तर 2027चं बघितलं तर आयोजन किंवा अध्यक्षपद कोणत्या देशाकडे असेल, अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न विचारू शकतात. जेवढे प्रश्न किंवा मी जेवढा डेटा घेतलेला आहे याच्या व्यतिरिक्त कोणताही प्रश्न येऊ शकणार नाही परीक्षेमध्ये. त्यामुळे बघितलं तर तुम्ही एवढा डेटा याच्या शॉर्ट नोट्स काढत चला. आणि आपला त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला. त्याचबरोबर बघितलं तर तुमच्या मित्रांना वगैरे सुद्धा शेअर करत चला. थँक यू व्हेरी मच. टेक केअर.